पुणे शहरासह जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, हवामान विभागाचा पावसाचा रेड अलर्ट। पुण्याच्या खडकवासला धरणातनं 40,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, मुसळधार पावसाचा अंदाज। कोल्हापुरात पंचगंगा धोक्याच्या पातळीवर, मुसळधार पाऊस कायम, अलमट्टीतनं पाण्याचा विसर्ग वाढवण्याची मागणी। कोल्हापूरचं राधानगरी धरणही 98% भरलं, अजूनही मुसळधार पाऊस कायम, दुपारपर्यंत स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता। उजनी धरणात पाण्याची आवक वाढली, 2 बंधाऱ्यातनं धरणात 43,000 क्युसेक्सनं पाण्याची आवक, आज मायनसमधनं प्लसमध्ये येण्याची शक्यता। मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतही मुसळधार पाऊस, तुळशी आणि तानसा धरणं ओव्हरफ्लो, मुंबईतल्या 7 धरणात 58% पाणीसाठा। मुंबईमध्ये आज राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांसोबत मेळावा, विधानसभा निवडणुकीबाबत चर्चेची शक्यता, महायुतीबद्दलच्या निर्णयाचीही उत्सुकता। पाच वर्षात मुंबईकरांना 250 लोकल मिळणार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर अब्दुल सत्तारांचा दावा, अधिकृत घोषणेपूर्वीच शिंदे फडणवीसांचे आभार, सिल्लोडमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष।